नागपुर जिले की पारशिवनी तहसील की आमड़ी ग्राम पंचायत में खुरपका बीमारी से किसानों को संकट में डाल दिया है। पिछले 9 दिनों में 8 भैंसों की मौत हो चुकी है। सबसे बड़ी समस्या है कि यहाँ के गांव में पिछले 1 साल से कोई पशु चिकित्सक नियुक्त नहीं है। राष्ट्रीय महामार्ग 44 के किनारे बसी आमड़ी ग्राम पंचायत इन दिनों भैंसों की लगातार हो रही मौत को लेकर चर्चा में है। गांव में फैली खुरपा बीमारी के चलते एक ही किसान की 8 भैंसें मर गई है। इस मामले में ग्राम पंचायत प्रशासन ने पारशिवनी पंचायत समिति को भी पत्र लिखा है, लेकिन अब तक स्थायी समाधान नहीं मिल पाया। पीड़ित किसान और गांव के सरपंच ने मांग की है कि ग्राम पंचायत में स्थायी पशु चिकित्सक की नियुक्ति की जाए और प्रभावित किसानों को मुआवजा प्रदान किया जाए। वहीं निजी पशु चिकित्सकों की ऊंची फीस ने भी किसानों की मुश्किलें बढ़ा दी है। वर्षभरापासून आपल्या इथं 2 डॉक्टर आहेत नाही। 2-3 वेळा कंप्लीट केल्या तरी ते डॉक्टर दिला नाही त्यांनी। ग्रामपंचायत थ्रू म्हणा या सगळं गावकऱ्याच्या म्हणा। आता सध्याच्या परिस्थितीमध्ये गुरांना खुरीची साथ बहुत भरपूर चालू आहे। गुरं दगावून राहिले, काही लोकांचे मेले पण, बच्चा गाई म्हशी पुष्कळ मेले। आता 8-10 मेले असतात, 8-10-15 गाय ढोरं। तरी आता शासनाचं काही लक्ष नाही आहे। 1 वर्षापासून डॉक्टर सरकारी गाय गुरांचा दवाखाना बंद आहे। त्याकरिता आम्ही डॉक्टरसाठी तर ॲप्लिकेशन दिली पंचायत समितीला, आणि जे आता जसं डॉक्टर नसल्यामुळे आम्हाला ते डॉक्टर बाहेरून बोलवा लागतो, आणि जे बिमाऱ्या वगैरे राहतात छोट्या मोठ्या बिमाऱ्यासाठी आम्हाला पण प्रायव्हेट डॉक्टर बोलवतात। त्या प्रायव्हेट डॉक्टरांना पण जसे औषधी उपचारासाठी असे 1500-1000 असे वेगवेगळ्या प्रकारचे पैसे म्हणजे घेण्यात द्यावे लागतात। आणि त्या समस्येसाठी जरा कास्तकारांपाशी या किंवा गरीब कास्तकारांपाशी तेवढी पैसे नसल्यामुळे ते रोग म्हणजे त्या व्यवस्था नाही करू शकत, आणि त्या नसल्यामुळे ते जनावर बिमार किंवा म्हणजे मरण्याघात जातात त्यांना। आणि या गुराच्या जेव्हापासून खुरींच्या ह्या प्रभाव आला आहे तेव्हापासून कित्येक वेळा डॉक्टरांनी प्रायव्हेट आम्ही पण केले, बोलवले यांना, आणि त्यांनी ज्यांच्यापाशी पैसे आहेत त्यांनी केले, ज्यांच्यापाशी पैशासाठी उपचारासाठी पैसे नाही आहेत त्यांनी न करतामुळे त्यांना ते जनावरांतून हात धुवा लागतो।